मंडळी, तुम्ही कधी लोखंडी तव्यामध्ये भाज्या केलेत का हो? अशा पद्धतीने लोखंडी तव्यामध्ये भाज्या केल्याने ना आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात आयरन भेटते. आता बघा, या ठिकाणी लोखंडी तव्यामध्ये मी भेंडीची भाजी करत आहे. ती माझ्या मुलग्याला भरपूर आवडते म्हणून 1 चमचा तेल घालायचं आणि यामध्ये पावशेर भेंडी कट केलेली घालून घ्यायची आहे. भेंडी ही थोडीशी चिकट असते, त्यामुळे खातानाही तोंडाला ती चिकट लागते. त्यासाठी काय करायचं, भेंडी स्वच्छ आपल्याला कपड्याने पुसून घेऊन मगच बारीक कट करून घ्यायची आहे. जर भेंडी खूपच चिकट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा लिंबू पिळू शकता किंवा 1 चमचा तेलामध्ये मोठ्या आचेवरती ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे. त्यामुळे भेंडीचा चिकटपणा कमी होतो. आता बघा, गॅसच्या मोठ्या फ्लेमवरच मी या ठिकाणी भेंडी परतून घेत आहे. 2 मिनटं अशी भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून भेंडी आपल्याला 1 ते 2 मिनटं चांगली परतून घ्यायची आहे, जेणेकरून भेंडी आपली पटकन भाजली जाईल. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. आता तुम्हाला फक्त खारट भेंडी करायची असेल तर लाल तिखट तुम्ही स्किप करू शकता. मला इथं तिखट भेंडी करायची होती म्हणून मी लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट घातल्यानंतर आणखीन 1 मिनिट आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची आहे. भेंडीची आणखीन चव वाढवण्यासाठी ना यासाठी या ठिकाणी एक मॅजिक मसाला आपण घालणार आहोत, तो म्हणजे मॅगी मसाला. यामुळे भेंडी खूपच छान लागते. 1 चमचा या ठिकाणी मी मॅगी मसाला घातलेला आहे. मॅगी मसाला घातल्यानंतर परत आपल्याला ही भेंडी हलवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून ही भेंडी 2 मिनटं आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. 2 मिनटानंतर झाकण काढायचं. भेंडी आपली या ठिकाणी तयार आहे. अशी 2 मिनटात झटपट भेंडी आपली बनवून तयार होते आणि खायलाही तेवढीच छान लागते. तुम्ही ही भेंडी लोखंडाच्या तव्यामध्ये किंवा भांड्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. खायलाही तेवढ्याच प्रतीची असते. थोडी कोथिंबीर घालून घ्यायची. मस्तपैकी डब्यासाठी झटपट बनणारी भेंडी आपली तयार आहे. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला परत भेटूया नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.